ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे आणि नागपूर शहर हे क्राईममध्ये NCRBच्या रिपोर्टचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालानुसार नागपूर शहर हे देशात दुसऱ्या नंबरवर आलेलं आहे आणि ते विदर्भासाठी आणि नागपूरच्या जनतेसाठी शर्मेची बाब आहे। हे विदर्भाच्या जनतेला हे दिवस पाहायला भेटले, त्याकरता हे आम्ही इथे गृहमंत्र्याचा निषेध करण्याकरता महाराष्ट्र सरकार विदर्भाच्या जनतेची सुरक्षा करू शकत नाही, म्हणून केंद्र सरकारने तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावा या मागणीकरता आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत। आत्ताच तुम्ही काही दिवसा अगोदर पाहिले असेल का नागपुरात दीड महिना सतत जिलेटिन 15 जिलेटिनच्या छड्या आणि 50 डेटोनेटर सेवा सदनच्या भागात पडले आहे, परंतु पोलिसांना ते दिसले नाही। नागपुरात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात बॉर्डर क्रॉस करून येत आहे, कारण यामागे सगळे गृह मंत्रालयातले जे अधिकारी आहेत ते जबाबदार आहे। यांना आपले खिसे भरायचे आहे। पोलीस यंत्रणा सज्ज नाही आहे। नागपुरात क्राईम वाढत आहे, पूर्ण विदर्भात क्राईम वाढत आहे, पण कोणी याला आळा घालण्याकरता कोणी जबाबदार नाही आणि आज त्याचा परिणाम असा आला आहे का नागपूर हे गुन्हेगारी दुसऱ्या नंबरवर आलेलं आहे। म्हणून आम्हाला महाराष्ट्र सरकार हे सुरक्षा प्रदान करू शकत नाही, आम्हाला वेगळा विदर्भ राज्य पाहिजे। या मागणीला घेऊन आम्ही इथे गृहमंत्र्याचा महाराष्ट्र सरकारचा आणि मुख्यमंत्र्याचा निषेध करत केंद्र सरकारला स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्याकरता आज इथे एक दिवसीय धरणे राज्य आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष आज आम्ही धरणा कार्यक्रम संविधान चौकात घेत आहोत। हा कार्यक्रमामध्ये जे क्राईम होते त्या क्राईमच्या विरोधात हा कार्यक्रम आहे। क्राईमचा कुठे होतात, क्राईमचा जो जनक असतो तो सत्ताधारी असतो, तो या देशात जो सत्ता भोगतात ते त्यांच्यापासूनच क्राईम तयार होतात आणि हे क्राईम असे तयार होतात की नंतर नक्सलाईट मुवमेंटमध्ये जातात, नंतर चोऱ्या करतात, नंतर मारपिटी करतात आणि या क्राईमचं एक तुम्हाला ताजं उदाहरण बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जो आज मुख्यमंत्री झाले त्यांच्या पीएचा खून झाला। म्हणजे त्यांच्या ज्या मुख्यमंत्री होणार होते त्याच्याच पीएचा जर खून होत असेल तर त्या बंगालमध्ये काय शांती राहील, त्या विदर्भात काय शांती राहील। विदर्भाचा शेतकरी आज आत्महत्या करून राहिला, युवकांना रोजगार नाही आणि इंडस्ट्री इथून चालली, महागाई वाढून राहिली, विद्युत बिलं वाढून राहिले। ह्या सगळ्या गोष्टी वाढत असल्यामुळे इथे क्राईम होत आहे आणि जर रोजगार मिळत नसेल तर हे क्राईम वाढत राहील आणि हा सर्वात मोठा आज नंबर 2चा क्राईमचा प्रदेश झालेला आहे आणि तो गृहमंत्र्यांनी हे सगळं पाहून राजीनामा दिला पाहिजे अशी विदर्भ आंदोलन समिती त्यांना विनंती करते। गुन्हेगारी ढकलणाऱ्या गृहमंत्रालयाचा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, पोलीस यंत्रणा मुर्दाबाद, पोलीस यंत्रणा मुर्दाबाद, वेगळे